ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आता आपल्या लास्ट टाईपची रिॲक्शन्स आहे आपल्याकडे, रिॲक्शन विथ मेटल. आतापर्यंत आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघितलं, आतापर्यंत आपण इलिमिनेशन रिॲक्शन बघितलं आणि त्याच्यानंतर आपल्याला आता बघायचं आहे रिॲक्शन विथ मेटल्स. तर पहिली रिॲक्शन आपण घेतो वर्स रिॲक्शन. याला म्हणायचं वर्स रिॲक्शन आणि ही रिॲक्शन तुम्हाला 11th पण होती. याने काय करतो आपण, हायर अल्केन तयार करतो. काय तयार करतो? हायर अल्केन. आता ही रिॲक्शन कशी आहे बघा, मी डायरेक्ट एक एक्झाम्पल घेतो. इथं मी लिहिलं CH3Br. काय हा? मिथाइल ब्रोमाइड. बरोबर, मिथाइल ब्रोमाइड. असे मी जर दोन मॉलिक्यूल्स घेतले मिथाइल ब्रोमाइडची, इथं पण लिहितो मी CH3Br. आणि इथं जर मी सोडियम मेटल यूज केला, कोणता मेटल यूज केला? सोडियम मेटल. कारण आपण बघतोय रिॲक्शन विथ मेटल, इथं सोडियम मेटल. तुम्हाला माहिती आहे सोडियम हा +1 असतो, सोडियम हा +1 असतो आणि Br हा -1. तर काय तयार होणार? NaBr. बरोबर. पण इथं Br किती टाईम आहे? इथं एकदा आणि इथं एकदा. म्हणून आपण सोडियम किती वेळा घ्यायचा? 2दा. आणि एवढं बाहेर जाऊन द्यायचं. तर बाहेर काय जाईल बघा, बाहेर जाईल 2 टाइम्स NaBr. बाहेर काय जाईल? 2 टाइम्स NaBr. आता बघा, हा CH3 आणि हा CH3 जॉईन होईल तर काय तयार होईल? C2H6. हा CH3 आणि हा CH3 जॉईन होईल C2H6. म्हणजे आपल्याला हा झाला तुमचा लोअर अल्किल हॅलाइड. हा काय झाला? अल्काइल हॅलाइड. आणि हा झाला अल्केन. बघा, अल्किल हॅलाइडमध्ये किती कार्बन होतं? फक्त 1. आणि असे 2 अल्किल हॅलाइड घेतले आणि तुम्ही त्याला जॉईन केलं, म्हणजे 2 कार्बन आणले आणि तुम्ही त्याला जॉईन केलं, म्हणून अल्केन किती कार्बनचा झाला? 2 कार्बनचा. म्हणून आपण म्हणतो प्रिपेरेशन ऑफ हायर अल्केन फ्रॉम लोअर अल्किल हॅलाइड. हा लोअर अल्किल हॅलाइड आहे कारण याच्याकडे एकच कार्बन आहे, पण असे 2 तुकडे येऊन काय केले आपण? जॉईन केले तर अल्केन तयार झाला. याचं नाव आहे इथेन. ओके. आणि आपण ही रिॲक्शन ड्राय इथरमध्ये करतो. कशामध्ये करतो? ड्राय इथर. कारण सोडियम मेटल इथं आणि सोडियम मेटल पाण्याच्या संपर्कात जर आला तर खूप फास्ट रिॲक्शन करतो आणि मोठा स्फोटसुद्धा होऊ शकतो. म्हणून टू अवॉइड वॉटर आपण काय करतो? ड्राय इथर टाकतो टेस्ट ट्यूबमध्ये, की जे करून आपण वॉटर रिमूव्ह करू शकतो आणि नंतर आपण सोडियमची रिॲक्शन करू शकतो. ओके. आता हा आर ग्रुप कोणताही घेऊ शकता तुम्ही. आता मी घेतलं समजा C2H5Cl. याला म्हणायचं इथाइल क्लोराईड किंवा याचा IUPAC नेम काय आहे? क्लोरो इथेन. आता मी इथं घेतो सोडियम प्लस ClC2H5. तर सोडियम किती वेळा घ्यावं लागणार? 2दा. कारण एक NaCl संग जाणार, दुसरं दुसरं Cl संग, म्हणजे 2 टाइम्स NaCl. तर ड्राय इथर. तर इथं तयार काय होणार? हा C2H5 आणि हा C2H5 एकत्र होऊन C4H10 म्हणजे ब्युटेन तयार होईल. काय तयार होईल? ब्युटेन. आणि किती वेळा NaCl बाहेर जाईल? 2 टाइम्स NaCl. ओके, समजली ही रिॲक्शन. म्हणजे इथून इकडं 2 कार्बन, इकडं 2 कार्बन जॉईन करून C4H10. आता नीट जर तुम्ही लक्ष दिलं, म्हणजे वर्स सिंथेसिसमध्ये किंवा वर्स रिॲक्शनमध्ये अशी एक गोष्ट सांगितली जाते का वर्स सिंथेसिस इज यूजफुल टू प्रिपेअर अन अल्केन विथ इवन नंबर ऑफ कार्बन्स. म्हणजे जो अल्केन तयार होतो तो काय असतो? इवन नंबर ऑफ कार्बनचा असतो. म्हणजे बघा, इकडून 1 कार्बन, इकडं 1 कार्बन,
जॉईन होतात झाले 2 कार्बन, आणि 2 हा काय आहे, इवन नंबर आहे. इकडं हे 2 कार्बन, इकडं 2 कार्बन, 4 कार्बन हा इवन नंबर आहे. पण ऑड नंबर कार्बनचा अल्केन जर तुम्हाला तयार करायचं असेल तर हे दोन्ही वेगळे घ्यावं लागणार तुम्हाला. हे दोन्ही काय घ्यावं लागणार, वेगळे घ्यावं लागणार. कारण इकडं 2 कार्बन, इकडं 2 कार्बन जॉईन केलं तर 4 कार्बन होणार आहे. इकडं 3 कार्बन, इकडं 3 कार्बन जॉईन केलं तर 6 कार्बन होणार आहे. जर ऑड तयार करायचं असेल तर इकडं 2 कार्बन, इकडे 1 कार्बन, बरोबर ना. इकडं 2 कार्बन, इकडे 1 कार्बन, आणि मग नंतर ते 3 कार्बन तयार होतील. पण त्याच्यात एक ड्रॉबॅक आहे. काय तो ड्रॉबॅक, लगेच तुम्हाला समजून सांगतो. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, वर सिंथेसिस ही इवन नंबर ऑफ अल्केन बनायसाठी फेमस आहे, ऑड नंबरसाठी फेमस का नाही आहे. आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ओके, नीट लक्ष द्या सगळ्यांनी. इथं घेतला मी C2H5Br, आणि इथं घेतलं परत सोडियम मेटल. वर्स्ट रिॲक्शनमध्ये आपण सोडियम मेटल घेत असतो. आणि इथं घेतलं मी CH3. बघा, दोन्ही अल्किल हॅलाइड मी वेगळे घेतली. इथं C2H5 म्हणजे इथं घेतलं मी ब्रोमो इथेन, आणि इकडं घेतलं ब्रोमो मिथेन. याने किती वेळ घ्यायचं, 2दा, बरोबर. ॲरो ड्राय इथर अँड हीट. तर तयार काय होईल, इथं C2H5 आणि इथं CH3 म्हणजे C3H8. काय तयार होईल, प्रोपेन प्लस 2NaBr. मग तो इथे रिॲक्शन होते. मग सर का म्हटले होत नाही, होत नाही असं नाही, ही रिॲक्शन होते, पण याचा ड्रॉबॅक आहे. काय याचा ड्रॉबॅक बघा, C2H5 जॉईन झाला, CH3ला भेटला आपल्याला C3H8. तुम्हाला विचार करता का, एका बेकारमध्ये C2H5 आहे आणि त्याच बेकारमध्ये CH3Br पण आहे. मग मला सांगा, हा स्वतः संग रिॲक्ट होणार का नाही, हा याच्याच संग का रिॲक्ट होईल, हा स्वतः संग पण रिॲक्ट होऊ शकतो, कारण याचे पण भरपूर मॉलिक्युल्स त्या बेकरमध्ये असणार. बघा, एखादं बीकर तुम्ही घेतली आणि त्याच्यात तुम्ही C2H5Br प्लस CH3Br प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ Na जर टाकला तर हा स्वतः संग पण रिॲक्ट होऊ शकतो ना. हा स्वतः संगच, असं कन्सिडर करा, याचे 2 मॉलिक्युल्स आहे, हा स्वतः संग रिॲक्ट झालं तर प्रोडक्ट काय होणार आहे, C4H10. हा स्वतः संग जर रिॲक्ट झाला तर प्रोडक्ट होऊ शकतो C4H10. आपण त्याला काय म्हणतो, ब्युटेन. हा पण स्वतः संगच रिॲक्ट होऊ शकतो. हा स्वतः संगच जर रिॲक्ट झाला तर प्रोडक्ट काय होईल, C2H6 इथेन. आणि हा जर याच्या संग रिॲक्ट झाला तर प्रोडक्ट होणार प्रोपेन. म्हणजे इथं 3 प्रोडक्ट्स तयार होणार. आपल्याला पाहिजे होतं फक्त 1 प्रोडक्ट, पण इथं तयार किती प्रोडक्ट्स होणार, 3. हा स्वतः संगच रिॲक्ट होणार. आपण याला सेल्फ कपलिंग म्हणतो. काय म्हणतो, सेल्फ कपलिंग. स्वतः संगच जुडणं याला सेल्फ कपलिंग म्हणतात. हा स्वतः संग जोडला C4H10, हा स्वतः संग जोडला C2H6, हा याच्या संग जोडला C3H8. म्हणजे इथं इथेन, प्रोपेन आणि ब्युटेन हे 3 प्रोडक्ट भेटतात. आणि इंडस्ट्रीमध्ये हे 3 प्रोडक्ट सेपरेट करायचे म्हणलं आणखीन खर्च येणार आहे त्यांना. म्हणून ऑड नंबर कार्बन्सला हे प्रेफर केलं जात नाही. इवन नंबर कार्बनमध्ये फक्त एकच प्रोडक्ट होणार. इकडं 2 कार्बन, इकडं 2 कार्बन जॉईन होऊन C4H10 होणार, म्हणजे ब्युटेन तयार होणार. म्हणून ही ऑड नंबर कार्बनला प्रेफर केली जात नाही. रिॲक्शन होते, 100% रिॲक्शन होते, पण आपण असं लिहायचं, इट गिव्स मिक्सचर ऑफ प्रोडक्ट्स विच आर डिफिकल्ट टू सेपरेट. मिक्सचर ऑफ प्रोडक्ट्स भेटतात आणि डिफिकल्ट टू सेपरेट. हा पॉईंट नीट लक्षात ठेवायचा. दुसरा पॉईंट, मिथेन कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय दिस मेथड. मिथेनचा फॉर्म्युला काय आहे, CH4. आता याच्यात किती कार्बन्स आहे, एकच कार्बन. मिथेन या रिॲक्शन, मिथेन कॅनॉट बी प्रिपेअर्ड बाय वर सिंथेसिस. का होत नाही, कारण मिथेनसाठी किती कार्बन पाहिजे, 1.
आणि आपण तर दोन तुकडे जोडतोय, म्हणजे इकडं कमीत कमी एक कार्बन, इकडं कमीत कमी एक कार्बन, असे दोन कार्बनचे पुढक तयार करू शकतो आपण. एकाच कार्बनला कसं जोडणार दोनदा? म्हणून मिथेन या रिॲक्शनमध्ये प्रिपेअर होत नाही. सगळ्यांना नीट समजले वर्क सिंथेसिस? काय अडचण? बोर्डवर क्लिअर दिसतंय? ओके, काय अडचण नाही. ओके, आता वर सिंथेसिस सारखीच एक दुसरी रिॲक्शन आहे. दोन्ही रिॲक्शन सारख्याच्या, वर सिंथेसिस सारखीच रिॲक्शन आहे. काय आहे ती बघा. आता मी इथं घेतलं C2H5Br आणि इथं पण घेतलं C2H5, असं लिहितो मी Br C2H5. उलटं का लिहिलं? कारण बॉक्स करायला सोपं जातं. इथं प्लस, इथं प्लस. आपण वर सिंथेसिसमध्ये कोणता मेटल वापरत होतो? सोडियम. आणि सोडियम हा +1 असल्यामुळं आपण सोडियम किती वेळा घेत होतो? दोनदा. का दोनदा? कारण आपल्याकडे Br किती वेळ आहे? दोनदा आहे. एक Na जाईल एका Br संग, मग दुसरा Na दुसऱ्या Br साठी, म्हणून आपण इथं वर सिंथेसिसमध्ये Na किती वेळा घेत होतो? दोनदा. आता एक दुसरा सायंटिस्ट आहे, त्यांनी काय केलं? सोडियम ऐवजी झिंक वापरलं. Zn. काय वापरलं? झिंक. मग मला सांगा, Zn हा +2 आहे आणि Br हा -1 आहे. नंबर एक्सचेंज करायचे आपल्याला फॉर्म्युलासाठी. काय नाही एक्सचेंज करायचे, फक्त नंबर एक्सचेंज करायचे. हा एक इथं जाईल, पण केमिस्ट्रीमध्ये एक लिहिला नाही तरी चालतो. मग हा 2 इथं जाईल, म्हणजे फॉर्म्युला काय होईल आपला? ZnBr2. म्हणजे एक झिंक किती Br घेऊन जाऊ शकतो? 2. म्हणून इथं दोनदा लिहायचं नाही. हा एवढं कंपाऊंड बाहेर जाईल. काय बाहेर जाईल? इथं लिहितो ZnBr2 बाहेर जाईल आणि हा C2H5 C2H5 जॉईन होईल C4H10. म्हणजे काय तयार होईल? ब्युटेन तयार होईल. आहे का नाही? वर्स रिॲक्शन सारखीच रिॲक्शन, फक्त वर्स रिॲक्शनमध्ये सोडियम यूज केला होता आणि या सायंटिस्टनं काय यूज केलं? झिंक यूज करायचा. या रिॲक्शनला आपण म्हणतो फ्रँकलंड रिॲक्शन. फ्रँकलंड रिॲक्शन. वर्स रिॲक्शन सारखीच ही रिॲक्शन आहे. वर्स रिॲक्शन सारखीच ही रिॲक्शन आहे. याला काय म्हणायचं? फ्रँकलंड्स रिॲक्शन. आहे का नाही? सोपी रिॲक्शन. वर्स रिॲक्शन म्हणजे सोडियम आणि फ्रँकलंड रिॲक्शन म्हणजे झिंक. एवढं ध्यानात ठेवायचं आपल्याला. ओके. ओके, पुढली रिॲक्शन आपल्याला शिकायची, रिॲक्शन विथ मॅग्नेशियम. रिॲक्शन विथ मॅग्नेशियम. आणि मी हेडिंग दिली फॉर्मेशन ऑफ रिग्नार्ड रिएजंट. हा रिग्नार्ड रिएजंट हा 11th पण तुम्ही बघितला असताना. हे खूप फेमस रिएजंट आहे. काय हा रिएजंट आपण बघू. समजा मी डायरेक्ट एक्झाम्पल घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करतो. हा झाला CH3Br, बरोबर. मग मला सांगा, याच्यात कोण जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह? Br. म्हणून याच्याकडं पार्शियल निगेटिव्ह चार्ज, या कार्बनकडं पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे RXमध्ये या कार्बनवर काय आहे? पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे हा झाला कार्बोकटायन. हा झाला कार्बोकटायन. तर न्यूक्लिओफाईल काय करल? या कार्बोकटायनवर अटॅक करल. तर न्यूक्लिओफाईल म्हणजे ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहे आणि कार्बोकटायन म्हणजे ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी आहे, बरोबर. आता बघा, या सायंटिस्टनं काय केलं? रिॲक्शन विथ मॅग्नेशियम आपण म्हणतो. या सायंटिस्टनं काय केलं? दोघांमध्ये मॅग्नेशियम टाकला. या CH3Br मध्ये काय टाकला? मॅग्नेशियम. तर आता तयार काय झालं बघा, CH3MgBr. दोन्हीच्यामध्ये काय टाकलं? मॅग्नेशियम टाकलं. तर आपण त्याला असं लिहितो, बॉन्ड्स दाखवण्याऐवजी असं CH3MgBr. आता बघा, मॅग्नेशियम हा +2 असतो, म्हणून हा मॅग्नेशियम काय झाला? +2 पार्शियल. +2 पार्शियल चार्ज. या +2ला जर कॅन्सल करायचं असेल तर -2 पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे Br हा -1 असतो. Br काय असतो? -1. आपल्याला +2 कॅन्सल करायचं आहे, म्हणजे आपल्याकडे -2 पाहिजे. त्यापैकी Br हा -1 असतो.
म्हणजे हा CH3 पण काय झाला आता मायनस. बघा काही वेळापूर्वी या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज होता, फक्त मॅग्नेशियममध्ये आल्यामुळं काय झालं, त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज तयार झाला, म्हणजे तो आता न्यूक्लियोफाईल म्हणून अटॅक करू शकतो. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं, आतापर्यंत कार्बनकडे इलेक्ट्रॉन्स कमी होते आणि तो दुसरीकडून फक्त इलेक्ट्रॉन्स घेत होता. मॅग्नेशियममध्ये आल्यामुळं आता तो इलेक्ट्रॉन देऊ शकतो. याच्यानंतर कंप्लीट केमिस्ट्री चेंज झाली होती. आतापर्यंत कार्बन म्हणजे अल्किल हॅलाइडमधलं कार्बनला आपण इलेक्ट्रॉन डेफिशियंटच म्हणत आलो आहे, पण मॅग्नेशियममध्ये आल्यामुळं काय झालं, तो इलेक्ट्रॉन रिच तयार झाला. बघा आता मला सांगा, इथं कार्बन आहे का नाही कार्बन, म्हणून याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणू शकतो. मेटल आहे आणि Br म्हणजे हॅलोजन आहे, म्हणून मी याला ऑर्गनो मेटॅलिक हॅलाइड म्हणू शकतो का? ऑर्गॅनो मेटॅलिक हॅलाइड. ऑर्गॅनो म्हणजे ज्याच्याकडे कार्बन आहे कार्बन, मेटॅलिक मॅग्नेशियम आहे आणि हॅलाइड म्हणजे हॅलोजन आहे. ऑर्गनो मेटॅलिक हॅलाइड्स किंवा आपण याला ऑर्गनो मेटॅलिक कंपाऊंडसुद्धा म्हणू शकतो. म्हणजे एखादा तुम्हाला क्वेश्चन आला, आउट ऑफ द फॉलोइंग विच इज ऑर्गनो मेटॅलिक कंपाऊंड, आणि तिथं जर रिग्नर रिएजंटचं ऑप्शन असेल तर ते टिक करायचं, कारण रिग्नर रिएजंट हा ऑर्गनो मेटॅलिक कंपाऊंड आहे, RMgX. तर चला आपण आता बघू तो प्रिपेअर कसा करायचा. बघा प्रिपेअर करायची रिॲक्शन खूप सोपी आहे. इथं लिहायचं CH3Br, इथं मॅग्नेशियम, ॲरोवर लिहायचं ड्राय इथर आणि हीट करून द्यायचं. हा मॅग्नेशियम काय करेल, हा मध्ये येईल तर तयार काय होईल, CH3Mg Br. दुसरी रिॲक्शन बघा, C2H6Br प्लस मॅग्नेशियम ड्राय इथर, किंवा हीटची पण गरज नाही कारण ही खूप एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. तर इथं तयार होणार C2H5 समजलं. आणि हा जो रिग्नार्ड सायंटिस्ट आहे याला नोबेल प्राईज पण भेटलेला आहे. म्हणजे या डिस्कवरीसाठी नाही पण दुसऱ्या डिस्कवरीसाठी त्याला काय भेटले, नोबेल प्राईज भेटले. या रिग्नार्ड आणि एक दुसरा सायंटिस्टनं एक वर्क करून त्यांना नोबेल प्राईज दिलेलं होतं. तर समजलं सगळ्यांना हा रिग्नार्ड रिएजंट काय असतो. इथं फक्त आपण रिग्नार्ड रिएजंटचं प्रिपरेशन ते कसं तयार करायचं हे बघणार आहोत. या चॅप्टरमध्ये पुढं आपण त्याला यूज कसं करायचं ते बघणार. आता आपली हेडिंग फक्त होती फॉर्मेशन ऑफ रिग्नार्ड रिएजंट. तर आपण रिग्नार्ड रिएजंट कसं फॉर्म केला हे बघितलं. ओके, आता तुमच्या हायर लेवलच्या शीटमध्ये एक शेवटची रिॲक्शन मी इथं घेतो आणि ती रिॲक्शन कदाचित तुम्हाला सरफेस केमिस्ट्रीमध्ये शिकला असाल तुम्ही. तर ती रिॲक्शन काय असते बघा. मी इथं लिहिलं C2H5Br, हा काय झाला, इथाइल ब्रोमाइड. तर मी इथं घेतो सोडियम लीड ॲलॉय. ॲलॉय म्हणजे काय, वेन 2 or more मेटल्स आर मिक्स्ड. इथं आपण कोणता मेटल घ्यायचं, सोडियम लीड ॲलॉय, सोडियम लीड ॲलॉय. आणि तुम्ही काय करायचं, हा स्टार्टिंग कंपाऊंड घ्यायचं 4 वेळेस. कारण का 4 वेळेस घ्यायचं मी तुम्हाला याचं रिझन सांगतो. Na हा जाणार Br संग, Na हा जाणार Br संग, तर काय तयार होणार, NaBr. पण Br किती वेळेस आहे, 4 वेळेस. म्हणून हा पण मी किती वेळेस घेतला, 4 वेळेस. म्हणजे एक प्रोडक्ट आपल्याकडं फिक्स आहे 4 times NaBr. आता एवढा जो कंपाऊंड राहिला तो राहिला 4 वेळेस. म्हणजे आपल्याकडं राहिलं आहे C2H5 आणि 4 times
आणि मी इथं लिहितो पी बी, कारण पी बी हा 4+ आहे आणि C2H5 हा -1 आहे. बघा हा जो लीड असतो हा 4+ असतो. काय असतो? 4+ असतो. तर हा झाला 4+ आणि हा Br जर -1 असेल तर हा C2H5 काय आहे? हा जर Br -1 असेल तर हा कंपाऊंड काय झाला? +1. ओके. पण तुम्ही जर यांच्यात जर नीट फॉर्म्युला बघितला तर तो काय होईल? C2H5 4 टाइम्स Pb. याला आपण काय म्हणायचं बघा. आता तुम्हाला वाटेल हा प्लस आहे तर हा मायनसच्या जागेवर कसा आला? जर एखादा मोस्ट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह म्हणजे आता समजा मी असं लिहिलं तुम्हाला HCl, तर H काय आहे? +1 आहे, Cl काय आहे? -1 आहे. पण मी जर असं लिहिलं लिथियम हायड्राईड, तर हा +1 आणि हायड्रोजन -1, म्हणजे त्याच्या शेजारी कोण आहे याच्यावर डिपेंड असतो तो पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह. इथं बघा Br हा निगेटिव्ह असतो म्हणून C2H5 पॉझिटिव्ह. इथं मेटल आहे, मेटल हा पॉझिटिव्ह असतो म्हणून हा काय असणार? निगेटिव्ह. म्हणजे C2H5 हा काय असणार आहे? निगेटिव्ह. तर काय फॉर्म्युला होणार बघा. आपल्याला नंबर एक्सचेंज करायचे आहे म्हणजे C2H5 आणि इथं लीड लिहितो. हा नंबर जाणार लीडसाठी आणि हा जाणार C2H5 साठी. तर इथं काय येणार? C2H5 4 टाइम्स Pb. या कंपाऊंडला नीट लक्ष द्यायचं. याला आपण म्हणतो टेट्रा इथाइल लीड. काय म्हणतो आपण? टेट्रा इथाइल लीड. तर याला आपण TEL असं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो. TEL, टेट्रा इथाइल लीड. आता सांगा 4 टाइम्स Pb आहे, त्याच्यापैकी एक तुम्ही वापरला तर किती टाईम उरला? 3. म्हणून इथं लिहितो 3 Pb. आणि हा कंपाऊंड नीट लक्षात ठेवायचा. टेट्रा इथाइल लीड याला अँटी नॉकिंग एजंट म्हणतात. काय म्हणतात? अँटी नॉकिंग एजंट. याला काय म्हणतो आपण? अँटी नॉकिंग एजंट. अँटी नॉकिंग म्हणजे काय? आपण जर 2 व्हीलर चालवत असलो तर काही वेळेस 2 व्हीलरचा नॉकिंगचा साऊंड येतो बघा. इंजिनमध्ये नॉकिंगचा साऊंड येतो, म्हणजे टन 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 असं नॉकिंगचा काय येतो? साऊंड येतो. त्याच्यामुळे इंजिन लोडवर आला आपण असं म्हणतो. म्हणजे नॉकिंग इंजिन करायला लागतं. मग आपण ते सर्व्हिसिंगला गाडी नेतो का ही गाडी नॉकिंग करते. जर 2 व्हीलर चालवत असाल तुम्ही किंवा तुम्ही घरच्यांना पण विचारू शकता गाडी नॉक करते याचा अर्थ काय? किंवा एखादा 2 व्हीलर मेकॅनिक असेल तर त्याला आपण विचारू शकतो नॉकिंग म्हणजे काय? गाडीचं विशिष्ट प्रकारे आवाज येतो. टंग 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 असं विशिष्ट आवाज येतो. ती नॉकिंग कमी करण्यासाठी हा फेमस कंपाऊंड आहे TEL. 1-2 वेळेस हा क्वेश्चन एक्झामला विचारलेला आहे. आउट ऑफ द फॉलोइंग विच इज अँटी नॉकिंग एजंट. तर अँटी नॉकिंग एजंट आहे TEL, टेट्रा इथाइल लीड. समजते सगळ्यांना? तर इथं आपण मोनोहायलाइट्स हा पार्ट कंप्लीट केलेला आहे. कोणता पार्ट कंप्लीट केला आपण? मोनोहायलाइट्स. आता इथून पुढे आपण एक लेक्चर घेणार आहोत डायहायलाइडवर, एक लेक्चर घेणार आहोत ट्रायहायलाइडवर, एक लेक्चर त्याच्यानंतर त्याचे जनरल रिॲक्शन्स आणि एक लेक्चर आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड्सवर. म्हणजे टोटल अशी 4 लेक्चर्समध्ये आपला हा चॅप्टर कंप्लीट होणार. आणि एक लेक्चर तुमच्या डाऊटसाठी, म्हणजे टोटल असे 5 लेक्चर, म्हणजे येत्या 5 दिवसात आपला हा चॅप्टर कंप्लीट होईल. आता हा जो व्हिडिओज आजच मी तुम्हाला दुसरा व्हिडिओ पण अपलोड करेल. शक्यतो संध्याकाळपर्यंत तुम्हाला तो व्हिडिओ येऊन जाईल. पण ज्या दिवशी जो व्हिडिओ आला त्याच दिवशी तो बघून व्यवस्थित नोट्स तयार करून त्याचा मला फोटो पाठवायचा. आता तुम्हाला मी PDF शीट पाठवलेली आहे, त्याच्यातले क्वेश्चन सॉल्व करायचे. क्वेश्चन सॉल्व होत नसेल तर मी सॉल्व करून देईल, पण प्रयत्न तुम्ही करायचा आहे. शेवटी एक्झाम तुम्हाला द्यायची. ओके. तर काही अडचण असेल तर नक्की कळवा.
आपण या रिॲक्शन खूप डिटेलमध्ये बघितले. फक्त तुम्ही व्यवस्थित त्याला समजून घ्या आणि नोट डाऊन करा. थँक्यू.